Good morning, students. Welcome once again in our English period. Yesterday we have learnt about the poem Song on the Open Road. Okay, Song of the Open Road. Here is, that means yesterday we saw about the introduction of the poem, then the introduction of poet, that means the poet of this poem, and the name of the poet is Walt Whitman. Okay, that means we have learnt about the poet also, that means what is his work, what is his speciality, all those things. So today we want to discuss about title, special feature and themes, and after that we have to move towards the poem. Okay, so first of all I want to tell you about the title of the poem. That means what we have to know about the title. What is the meaning of this title? A Song of the Open Road. So what is the maximum things, what is the information about the journey, voyage? Okay, so let us see here. तर आपण मागच्या पिरियडमध्ये ही जी पोयम आहे, काय नाव आहे याचं? सॉन्ग ऑफ द ओपन रोड. ओके, सो हिअर इज टायटल. तर आपल्याला टायटल विषयी आज माहिती बघायची आहे. तर काय आहे टायटल विषयी माहिती बघा. सो हिअर इज आय जस्ट वॉन्ट टू एक्सप्रेस title. The title of the poem is very significant, as Whitman had used the word song with a definite purpose. Yes, he's used the word song for what? For a definite purpose. यांनी जो हा word use केलेला आहे, song of the open road. Song means what? So song is, here is, that means we have to express some positive feeling. We have to express positive feeling with the reader. ओके, सॉन्ग हा जो वर्ड त्यांनी टाकलेला आहे तिथे, तर याची जी आपल्याला म्हणजे याची जी काय म्हणता येईल त्याला, सॉन्ग हा जो आहे की आपल्याला सॉन्ग विषयी माहिती पाहिजे आहे, म्हणजे पोएमचं जे नाव आहे, पोएमची जी टायटल आहे त्याविषयी इथे माहिती सांगितलेलं आहे. So song with a definite purpose, that he enjoys to travel on the open road without any tension and worries. He want to travel without any hesitation, without any tension, without any worries. त्यांनी ही जी पोएम लिहिलेली आहे याच्यामध्ये त्यांनी हेच सांगितलेलं आहे की ते जेव्हा एका रस्त्यावरून प्रवास करत आहेत, एका ओपन रस्त्यावरून, जो एक रस्ता आहे, खुला आहे, जिथे कोणीही म्हणजे असं दुसरी खूप गर्दी नाही आहे, वर्दळ नाही आहे, अशा ठिकाणाहून ते काय करत आहेत, प्रवास करत आहेत. तर त्या ठिकाणी प्रवास करताना त्यांनी कशाचीही चिंता केलेली नाही आहे, कशाची काळजी घेतलेली नाही, कोणताही ताण डोक्यावर ठेवलेला नाही आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जी काळजी घेतलेली आहे ती फक्त एवढीच घेतली आहे की म्हणजे आपल्या आयुष्यात ज्या काही चिंता आहे, ज्या काही काळजी आहे, त्या कायच्या नाही. मग त्या कुठल्या असू देत, टेन्शन अँड वरीज ऑफ पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. दॅट मीन्स ही डोंट वॉन्ट टू टेक एनी टेन्शन, एनी वरीज अबाउट आवर पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. भविष्य, भूत आणि प्रेझेंट याची कोणतीही काळजी न घेता रस्त्याने ते अगदी मुक्तपणे निघालेले आहेत. अँड दॅट इज द स्पेशालिटी ऑफ द वॉल्ट व्हिटमन. Okay, so that is the title. That means it depend upon the Whitman's view. त्यांचा जो व्ह्यू होता, त्यांचा जो दृष्टिकोन होता त्या संबंधी आहे ते. And the face life without any complaint against his life, and he don't want to complain. That means his life, any complaint अबाउट हिज लाईफ. त्यांनी स्वतःच्या लाईफमध्ये कोणत्याही कंप्लेंट केलेल्या आहेत की मला असं नाही मिळालेलं आहे, मला तसं नाही मिळालेलं आहे. कारण लोकांचा बहुतेक असा कल असतो की माणसाची ती प्रवृत्ती असते, दॅट इज द डेस्टिनी ऑफ अ पर्सन, की व्यक्तीला कितीही भेटलं तरी त्याला कमीच असते, कितीही भेटलं तरी काय असते, कमीच असते. म्हणजे असं वाटते की नाही 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 पुन्हा पुन्हा आपल्याला पाहिजे, पुन्हा पुन्हा आपल्याला पाहिजे, असं नाही. तर आपल्याला काय हवं आहे, म्हणजे व्हिटमननी काय केलेलं आहे की जे काही त्यांनी म्हणजे आपल्या आयुष्यात जे काही थिंग्स त्यांनी जमा केलेल्या आहेत त्या थिंग्स कशा होत्या,
अगदी होपफुल होत्या, कोणत्याही टेन्शनमध्ये घेतलेल्या नाही, कोणत्याही चिंतेत घेतलेल्या नाहीत अशा. द पोएट विशेस टू मूव अहेड ऑन द रोड ऑफ लाईफ विथ हिज ओन विल अँड गुडनेस. The song of the open road also indicates freedom. Yes, this song of the open road indicates about the freedom. फ्रीडम कसं असते, फ्रीडम काय असते हे सांगण्यासाठीच त्यांनी काय केलेलं आहे, ही पोयम लिहिलेली आहे आणि याच्याद्वारे त्यांनी आपल्याला समजवून सांगितलेलं आहे. नाव नेक्स्ट पार्ट इज स्पेशल फीचर ऑफ द पोएम. व्हॉट इज द स्पेशल फीचर ऑफ द पोएम. आता याच्यातलं जे स्पेशल फीचर आहे म्हणजे एक वैशिष्ट्य म्हणा, या कवितेचं वैशिष्ट्य काय आहे, तर काय आहे या कवितेचं वैशिष्ट्य. द पोएम इज रिटन इन व्हेरी सिम्पल अँड इफेक्टिव्ह लँग्वेज. ही जी पोएम आहे ही कशी लिहिलेली आहे, अगदी सिम्पल अँड व्हेरी इफेक्टिव्ह लँग्वेज. ओके, इफेक्टिव्ह म्हणजे जी आपल्यावर अगदी वाचल्याबरोबर परिणाम करते, इफेक्टिव्ह आहे, इफेक्ट पडतो त्याचा आपल्यावर. विच इज इझी टू अंडरस्टँड ॲज इट इज रिटन इन अ फ्री वर्स. कोणत्या ह्याच्यात लिहिली आहे ती फ्री वर्स. मी कालच सांगितलेलं आहे तुम्हाला की दिस पोएम इज गोइंग टू राईट इन फ्री वर्स. फ्री वर्स म्हणजे ज्याच्यामध्ये कोणताही यमक राहणार नाही, कोणतेही रायमिंग वर्ड्स राहणार नाही, अशा प्रकारचा फ्री वर्स आहे हा. Okay, so there is no rhyme scheme and meter. Length of the lines and stanzas are not equal. It has 4 separate stanzas. The first stanza contains only 3 lines and the other 2 stanzas contain 4 lines. इथे काय केलेलं आहे की ही जी पोयम आहे ही कशी लिहिलेली आहे, वर्स लिहिलेली आहे. वर्स म्हणजे लेसन जसे असतात त्या प्रकारे, कोणतीही रायमिंग इथे दिलेली नाही आहे. इथे पहिला जो स्टांजा आहे तो किती ओळीचा दिलेला आहे. Length of the lines and stanzas are not equal. It has 4 separate stanzas. The first stanza contains only 3 lines. फर्स्ट स्टांजामध्ये 3 लाईन्स दिलेल्या आहेत आणि उरलेले जे 2 स्टांजा आहेत त्याच्यामध्ये 4 ओळी दिलेल्या आहेत आणि त्याही कशा आहेत, कोणतीच ओळ कोणाला मिळत नाही, याचाच अर्थ त्याच्यामध्ये कोणतंही रायमिंग वर्ड्स नाही आहेत. कविता म्हणजे रायमिंग वर्ड्स असलंच पाहिजे असं नाही आहे. वी डोंट राईट रायमिंग वर्ड्स, वी हॅव टू राईट इन वर्ड्स. दॅट मीन्स लाईक अ लेसन रायटिंग. जसं लेसनमध्ये धड्यासारखं असते तशा प्रकारेही आपल्याला पोयम लिहिता येते. पण याच्यामध्ये फरक एवढाच असतो की पोयम ही कशी असते, विशिष्ट ओळींची असते, त्याच्यामध्ये खूप मोठं जसं 4, 5, 6 पेजेसची नसते. तर इथे काय असते, 2-4 स्टांजे असतात आणि याच्यामध्ये मात्र कोणताही रायमिंग वर्ड्स नसतो. इन द स्टांजाज पोएट वॉज पॅसेंथेज टू सेपरेट हिमसेल्फ फ्रॉम द वर्ल्डली नीड्स. आणि त्याच्यामध्ये जो तुम्हाला म्हणजे जे स्टांजे आलेले आहेत, वी हॅव टू राईट सम स्टांजाज अँड वी हॅव टू डिस्कस अबाउट द स्टांजाज. देन दॅट टाईम द स्टांजाज आर नॉट सेम ॲज अदर. म्हणजे जसं एक स्टांजा हा दुसऱ्या स्टांजाला सेम नाही आहे, कसा नाही आहे, प्रत्येक स्टांजात वेगवेगळी माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स नाही आहेत. रायमिंग वर्ड्स जरी नसले तरीसुद्धा आपल्याला त्याचा योग्य म्हणजे बोध मिळतो. ओके, वी हॅव टू लर्न समथिंग. We have to learn something about the poem and we have to take some lessons from the poem. So that is the special feature of the poem and that is the speciality is written by the Walt Whitman. हे वॉल्ट व्हिटमननी इथं लिहिलेलं आहे. So now we have moving towards theme of the poem. So what is the theme of the poem? Freedom, joy of free life and optimism. Okay, what is the theme? Freedom, joy of free life and optimism are the major theme of his poem. ह्याच्या 3 गोष्टी दिलेल्या आहेत, फ्रीडम, जॉय आणि ऑप्टिमिझम. ह्या 3 गोष्टींवर या पोयमची थीम आहे, शीर्षक जे दिलेलं आहे याच्यामध्ये. थ्रू आउट द पोयम द पोएट एनकरेजेस द रीडर्स टू बी ट्रू टू देमसेल्व्स अँड लिव्ह अ फ्री अँड एन्जॉय द फ्रीडम. ओके, याच्यामध्ये जे पोएटनी सांगितलेलं आहे की कधी माणसाने आपल्या नशिबावर अवलंबून राहू नये. वी डोंट डिपेंड अपॉन आवर फेट. आपल्या नशिबावर कधीही माणसाने अवलंबून राहू नये, तर त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर म्हणजे भर द्यावा. स्वतःचं जो कर्तृत्व आहे त्याच्यावर भर द्यावा असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर ही जी थीम आहे या प्रकारे दिलेली आहे की throughout the poem the poet encourages the readers to be true to themselves and live a free and enjoy the freedom of life. Although his life is not free from obligation and troubles, he encourages everyone to live their dreams, leaving the obstacle behind. Yes, and his very firm belief upon his fate. He is not depend on our fate.
जे व्हिटमन होते यांना कधीही नशिबावर भरोसा नव्हता, विश्वास नव्हता. त्यांचा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास होता. दॅट मीन्स ही वॉन्ट टू फर्म बिलीफ ऑन हिज ओन वर्क, ऑन हिज ओन दॅट मीन्स डेस्टिनी. त्यांना त्यांच्या स्वतःच्या डेस्टिनीवर, त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांचा विश्वास होता, ना की नशिबावर. ऑल्दो हिज लाईफ इज नॉट फ्री फ्रॉम ऑब्लिगेशन अँड ट्रबल, he encourages everyone to live their dreams, leaving the obstacles behind. त्यांनी प्रत्येकांना हेच सांगितलं होतं की त्यांच्या ज्या ऑब्लिगेशन्स आहेत, त्यांच्या ज्या ड्युटीज आहेत, त्या कशा करायच्या आहेत, निस्वार्थ करायच्या आहेत. आणि he always encourages everyone to live their dreams comes true. ते प्रत्येकांना हेच सांगत होते की तुमचे जे काही स्वप्न असतील ते स्वप्न कसे करा, तुम्ही साकार करा. आणि कशामधून साकार करा, कशामधून, बिहाइंड युअर ऑब्स्टॅकल्स. तुमच्या ऑब्स्टॅकल्समधून ते काय करा आहे, सार्थक करा किंवा साध्य करा, असं त्यांचं म्हणणं आहे. सो स्टुडंट्स, वी हॅव अगेन मूविंग टुवर्ड्स आवर पोएम. नाउ वी हॅव टू स्टार्ट आवर पोएम. फर्स्ट स्टांजा हिअर इज गिव्हन दिस stanzas, first 3 line in first stanzas, and okay, song of the open road. Here is given the first stanza. Okay, so students, let us start our first stanza. Here is afoot and light-hearted I take to the open road, healthy, free, the world before me, the long brown path before me, leading wherever I choose. So here the poet express his views about the journey. What is in first line? Afoot and light-hearted I take to the open road. Yes, my foot. That means whenever I want to go to the journey, then my foot is always very well for me. की मी जेव्हा प्रवासासाठी रस्त्यावरून निघतो, then that time my foot is going to be very strong for me. माझे जे पाय आहेत ते माझ्यासाठी कसे होतात, अगदी स्ट्रॉंग होतात, बळकट होतात, मजबूत होतात. आणि अशा ह्या ओपन रस्त्यावर, खुल्या रस्त्यावर, मदमस्त रस्त्यावर मला निघायला फार आवडते. हेल्दी, फ्री, द वर्ल्ड बिफोर मी. येस, ऑलवेज आय लुक टुवर्ड्स टू द वर्ल्ड लाईक हेल्दी अँड फ्री. येस, ऑलवेज वेन वी हॅव टू गो टू द जर्नी, देन दॅट टाईम वी हॅव ऑलवेज रिमेन व्हेरी हेल्दी अँड फ्री. आपण जेव्हाही कधी प्रवास करायला निघतो तेव्हा आपण कसं असायला पाहिजे म्हणताय, हेल्दी आणि फ्री माइंडेड. आपल्या मनात कोणत्याही शंका कुशंका नको आहेत. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी, लीडिंग व्हेरेवर आय चूज. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी, लीडिंग व्हेरेवर आय चूज. So here is the second line, is the long brown path before me, leading wherever I choose. This line is going to be, the figure of speech is alliteration. Which one? Alliteration. Here is the alliteration, because this L sound is going to repeat. हा जो L साऊंड आहे, द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी, लीडिंग, L अँड L, दॅट मीन्स रिपीटेड साऊंड. तर हा कशाचा एक्झाम्पल आहे, फिगर ऑफ स्पीच. आणि मला असं वाटतं विद्यार्थ्यांना तुम्हाला फिगर ऑफ स्पीच मागच्या वर्षी झालेला आहे. याच्यामध्ये जो रिपिटेशन, आपला ॲलिट्रेशन जो हा फिगर ऑफ स्पीच आहे, फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकाराचा जो प्रकार आहे, याच्यामध्ये जी स्पेशल फीचर्स आहेत की एखादा लेटर किंवा साऊंड हा काय होतो आहे, रिपीट होतो आहे. दॅट मीन्स अ लेटर और अ साऊंड इज गोइंग टू रिपीट, और फर्स्ट लेटर ऑफ अ वर्ड और अ साऊंड इज रिपीटेड, सो दॅट इज कॉल्ड ॲलिट्रेशन. त्याला म्हणतात ॲलिट्रेशन. ओके, तर ॲलिट्रेशनचा हा प्रकार आहे. आणि इथे हा जो L साऊंड आहे हा काय झालेला आहे,
लेटर रिपीट झाला आहे. म्हणून हा जो उदाहरण आहे द पासून तर चूजपर्यंत हा आहे ॲलिट्रेशनचा. तुम्ही इथे नोट करून ठेवा. या ओळीला तुम्ही कंस करा आणि ब्रॅकेट करा आणि याच्या समोर लिहा ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच. ओके. आणि हे बघा, परत ऐका, पुन्हा मी तुम्हाला परत सांगते की लँग्वेज जो आहे, इंग्लिश असो, मराठी असो, पाली असो, याच्या पुस्तकं असणे तुम्हाला अतिशय गरजेचं आहे. कारण पुस्तकाशिवाय तुम्हाला काहीच कळणार नाही. कोणत्या पोएम्स आहेत, कोणत्या ओळी आहेत, आपण काय शिकत आहोत. म्हणून माझ्या मते तुम्ही दुकानात जा, इथे ते लोखंडीची दुकान आहे किंवा कोणती बुकशॉप बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिशचं टेक्स्टबुक मिळेल आणि तो टेक्स्टबुक मात्र तुम्ही घ्या. यू शूड हॅव टू परचेस टेक्स्टबुक बिकॉज इट इज व्हेरी युजफुल टू यू, बिकॉज विदाऊट टेक्स्ट यू कॅन नॉट डू एनिथिंग. समजलं? तुम्ही काहीच करू शकत नाही. इफ यू हॅव टेक्स्ट सो यू हॅव डू एव्हरीथिंग. तुम्ही काहीही करू शकता. यू कॅन डू एव्हरीथिंग. ओके. बट इफ यू हॅव नॉट एनी टेक्स्ट सो यू डोंट नो अँड यू कॅन डू एनिथिंग. ओके. सो नेक्स्ट बघा, तर आता द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग व्हेर एव्हर आय चूज. दॅट मीन्स ही चूज्ड a long brown path because of he want to lead the journey. त्यांना काय करायचं आहे, जी जर्नी आहे, जो प्रवास आहे, तो काय करायचा होता, लीड करायचा होता. त्यांना सुरुवातीला स्वतःला जायचं होतं. ही वॉन्ट टू, दॅट मीन्स गो टू ही ऑन हिज फूट. आणि ते कसे गेलेले आहेत, फुटपाथवरून गेले आहेत, रस्त्याने पायी चालत गेलेले आहेत ते. म्हणून तिथं फूटचा त्यांनी काय केलेला आहे, उपयोग केलेला आहे. तर हे समजलं तुम्हाला. फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी, द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी, लीडिंग व्हेर एव्हर आय चूज. दॅट मीन्स वेन एव्हर ही वॉन्ट टू गो टू द जर्नी देन ही वॉन्ट टू चूज फुटवेज. त्यांना कोणता मार्ग आवडत होता, फुटवेज म्हणजे हाच पायांवरचा, पायदळ ते जगाच्या पाठीवर फिरायला निघालेले होते. आणि कसे, अगदी बिंदास. दॅट मीन्स ही डोंट वॉन्ट टू वरीज, ही डोंट वॉन्ट टू टेन्शन्स, ही डोंट वॉन्ट टू हेजिटेशन. ओके. सो ही एक्सप्रेस हिज ऑल दोज थिंग्स. नेक्स्ट, henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. Okay. Henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. So this line again is new figure of speech and it is called repetition. Okay. In this third line we have to see the alliteration figure of speech, but here we have to see this henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. That means again good fortune and good fortune repeated. आता या ओळीमध्ये हे दोन वर्ड्स काय झालेले आहेत, रिपीट झालेले आहेत. मग दोन वर्ड्स जिथे रिपीट होतात तो कोणता फिगर ऑफ स्पीच असतो, तर तो असतो रिपिटिशन. कोणता असतो, रिपिटिशन. या ओळीमध्ये गुड फॉर्च्यून हे जे दोन वर्ड्स आहेत ते काय झालेले आहेत, रिपीट झालेले आहेत. दॅट मीन्स गुड फॉर्च्यून, these words are repeated. So this is the repetition figure of speech. Okay students, understood? ठीक आहे, समजलं असं समजते मी. ठीक आहे. आणि नंतरचं बघते आता काय म्हणतात ते की henceforth I ask not good fortune. मी कोणालाही विचारत नाही की माझ्यासाठी गुड फॉर्च्यून आहे किंवा नाही, बिकॉज I myself am good fortune. Yes, that means his confidence level is very high. He knew everything. त्याला सगळंच माहीत होतं की दॅट मीन्स ही वॉन्ट टू बिलीव्ह हिमसेल्फ. त्यांच्यावर विश्वास होता. आय मायसेल्फ ॲम गुड फॉर्च्यून. माझ्यासाठी कसा फॉर्च्यून आहे, हा गुड फॉर्च्यून आहे. खूप चांगलं संकेत आहे, खूप चांगलं नशीब आहे. याच्यामधून मला माझ्यावरच माझा विश्वास आहे. देन henceforth I whimper no more, postpone or no more need nothing. Again here is that henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. पुन्हा ते म्हणाले की पुन्हा मला हे काहीच नको आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ व्हिम्पर? मेक अ सिरीज ऑफ लो वीक सॅड क्राईज स्पेशली विथ फिअर अँड पेन. की ज्या दुःखद भावना असतात, ज्या काय असतात, दुःखद भावना असतात किंवा
ज्या लोकांना कमजोर करणाऱ्या भावना असतात ह्या मला नको आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी तेच सांगितलेलं आहे की मला कोणत्याही प्रकारचा अडथळा नको आहे. मी स्वतःसाठीच काय आहो, एक खंबीर व्यक्तिमत्व आहो. मला माझ्यावर स्वतःवर काय आहे, खूप विश्वास आहे. आय डोंट वॉन्ट टू पोस्टपोन एनिथिंग अँड नीड नथिंग. आणि मला कशाचीही गरज नाही. सो स्टुडंट्स, this is sufficient for this period. Now I am going to end my period, today's period. So students, till then goodbye, stay safe, stay home. Okay, we have to learn all those things, that means remaining part of the poem we have to see in our next period. Okay, so till then goodbye.